सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्की दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपतीचं प्रथम पूजन केल्यानंतर मग बाकीच्या देवदेवतांची आराधना करावी असं पार्वतीने शंकराकडून वचन घेतलं सगळ्या देवांकडून. आणि मग गणपतीला शिर जोडून त्यांना जीवन करण्याला इतिहास आहे. तर आता या ठिकाणी आजचं जे प्रवचन आहे ते आपलं 100वे प्रवचन आहे. विषय आहे मानवास देवपण येणे, अमरपण, देवत्व हा विषय आहे. तर आपण आपला जो परमात्मा आहे, आत्मा हा परमात्माशी एकरूप होतो तेव्हा परमेश्वर प्राप्ती होते. आता वस्तुस्थिती अशी आहे की खऱ्या देवाला कोणी पाहिलेलं नाही, खऱ्या देवापर्यंत कोणी गेलेलं पण नाही. जो तो पुस्तकी ज्ञान हा असा सांगतो, तो तसा सांगतो. मग आपलं मत बनवून एक समाजामध्ये काहीतरी तयार करायचं ते सांगितलं. आता वेद जे आहे ते परमेश्वराच्या श्वासापासून निर्माण झालेले आहेत आणि ब्रह्मदेवाने ते साठवून छंद आणि स्वर, ऋषी देवता छंद आणि स्वर अशी रचना करून सगळं जगसृष्टी निर्माण केली असा मूळ इतिहास हरिवंश पुराणात सांगितलेला आहे. आणि त्यांना मग कंदमुळे आणि फळं खायला दिली, कारण त्यांचं अंगी देव पण टिकून राहिलं पाहिजे आणि त्यांना देव पण त्यांचा नष्ट होऊ नये अशा दृष्टीने हा एक विषय आहे. तो आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा देव जो आहे त्याच्या छातीवरती नंदिकेश्वराचं पाऊल, भृगूचा उजवा पाय, नंतर वत्सदेवाचा डावा पाय आणि नंदिकेश्वराचा उजवा पाय असे 3 चिन्ह धारण केला जो परमात्मा आहे तो त्रिनिपदा आणि विचक्रमेश गोपाद तो धर्म धारेन. ह्या भगवंताने 3 पदं निर्माण केली आणि 3 पावले छातीवर धारण केली. त्यांनी ह्या धर्माची रूपरेषा लावून दिलेली आहे. रूपरेषा धर्मान धारेन, धर्म धारण करून सांगितलं. धर्म कधी मरत नाही, जन्मत नाही, काहीच होत नाही. जो जसा तसा काय मसाला म्हणतात धर्म. आणि आपला जो धर्म आपण म्हणतो ना, हे धर्म नाही, शाखा आहेत मनाला समाधान मिळवून देणाऱ्या. आणि धर्म एकच आहे, परब्रह्म, ज्याचा कधी नाश होत नाही, जे कधी जन्माला येत नाही, ज्याच्यामध्ये कसली हालचाल होत नाही, ज्याच्यात घडामोड होत नाही, असं जे पूर्ण ब्रह्म आहे तो जो परमात्मा आहे, जन्मत नाही, मरत नाही, त्याला जन्म नाही, तो स्वयंच आहे. तो परमात्मा आपल्या धर्माचा श्रीवत्सवाक्षा भगवंत श्रीवत्सनाचे चिन्ह धारण करणारा. आणि त्याच देवाचे लोक वाट पाहतात. मग असं कोण होतं? श्रीरामाच्या छातीवर भृगुचं पद होतं, रामप्रभू छातीवर ते नंदिकेश्वराचं पद होतं उजवा, आणि बाल छातीवर ते भृगु ऋषी आणि वत्सदेवाचं पद आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपलं जो कल्की दत्त महाराज यांना 3 पद आहेत. नंदिकेश्वराचा उजवा पाऊल आहे, भृगूचा उजवा पाऊल, वत्सदेवाचा उजवा पाऊल. हे जे अशा 3 पाऊल धारण केलेले आहेत म्हणजे जवळजवळ 100% पूर्ण शक्ती आहे. तर पूर्ण परिपूर्ण देव जो आहे तो असा आहे. त्याच्या छातीवरती आता कोणी उठतंय बा, कुठं चंद्र आहे तिथं बसलं ग, हातावर खून येईल, याच्या हातावर असं होईल. अरे तुम्ही धर्माचा अभ्यासच केला नाही. प्रत्येक देवाचं चिन्ह काय करायला पाहिजे. तुमच्या एखादा आई वडील वारलं, मग हा नावकरी आला, त्याचा पायाला काळं होतं, मग याच्या पायाला काळं आहे, म्हणजे तो नावकरी ओळखला गेला. तशा प्रकारचा हा जो भगवंत आहे यांना जे चिन्ह आहे, राम तोच कृष्ण, कृष्ण तोच कल्की दत्त,
अशा दृष्टीने ही परंपरा आहे. त्यांच्या छातीवर जे चिन्ह आहेत म्हणून यांना देव परमात्मा म्हटलं जातं. बाकीच्या कुठल्याही चिन्हाने भगवान परमात्मा सिद्ध केलेला नाही. कारण का तर त्याचं कारण वेगळं आहे की भगवान परमात्माला सिद्ध करता येत नाही. जो आहे तसाच आहे. त्याचे जे वेदात वर्णन केलेलं आहे ते असं. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र सहस्र पादमूर्त दशांगुलम. ऋषी नारायण देवता पुरुष छंद अनुष्ठुप गांधार स्वरा. आणि रामप्रभूने विश्वरूप कृष्णाने विश्वरूप रामप्रभूने विश्वरूप दाखवलं रामगीतेतला हनुमंताला. तिथं बी अनुष्ठूप छंद आणि गांधार स्वर सांगितलेला आहे. कृष्णाने भगवद्गीतेमध्ये जे काही विश्वरूप दाखवून वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये ते सुद्धा अनुष्ठूप छंद आणि गांधार स्वरामध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की आंब्याचं झाड आंब्याचं कोय ना आंब्याचं झाड, आंब्याची कोय आंब्याचं झाड, आंब्याची कोय आंब्याचं झाड, याच्यामध्ये काही फरकच पडत नाही ना. म्हणून हा जो परमात्मा आहे याची ओळख आपल्या हिंदूंना झालेली नाही. झाली ज्यांना कळते त्यांना झालेली आहे. तर भृगु ऋषींनी मारलं जे पद आहे, नंदीक्षराचं पद आहे, वत्सदेवाचं पद आहे भगवंताच्या छातीवर, अशी कोणी व्यक्ती जर पृथ्वीवर अवतरली तर तो भगवंताचा जसा तसा पूर्ण अवतार आहे. बाकीच्या कोणालाही अवताराला आपण मानित नाही. आणि सगळे बोगस अवतारांच्या कथा आहेत. वाचून काहीच उपयोग नाही. आणि सांगताना प्रत्येकाने सांगितलं असं होईल ते तसं होईल. अदृश्य अनुसया किंवा कश्यप आदिती यांनी जर पृथ्वी अवतार घेतला आणि त्यांच्या पोटी त्यांच्या उदरी जो जन्माला येईल असं चिन्ह धारून करेल तो अवतार आहे. अशी म्हणजे धर्मग्रंथात लिहून ठेवलेलं आहे. नीट वाचा म्हणजे तुम्हाला कळण आणि वचन कसं दिलेलं आहे. भगवंताने सांगितलं की ज्या वेळेस आत्री अनुसया पृथ्वीवर येईन त्यावेळेस मी दत्त अवतार म्हणून त्यांच्या पोटी जन्माला येईन, चिन्ह छातीवर धारण करीन. त्याच वेळेला भगवान विष्णूने सांगितलं की ज्या वेळेस आदिती आणि कश्यप आदिती पृथ्वीवर येतील, जसं राजा कौशल्या वसुदेव आणि देवकी यांचा राम कृष्ण हे अशा दृष्टीने जन्माला येतात. त्याला एक शास्त्रीय परंपरा फार मोठी आहे. बगल बच्चा हो, जरा विचार करून नीट निर्णय धर्माचं वाटोळ झालेलं आहे. आणि आता पण तुम्ही वाटोळ करायला निघालेला आहात. तुम्ही भगवंताचा अपमान केलेला आहे. याचं प्रायचित तुम्हाला भोगावं लागेल. का तर तुम्ही भगवंताला जे चिन्ह आहे त्याचा कुठल्याही ग्रंथात फारसा उल्लेख नाही. एखाद्या ग्रंथात असेल तर आता याच्या होता तर तो हा जो परमात्मा आहे तो आहे ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमी सुरताय दशांगुलम. याला नमस्कार करू ना मग आपण सगळे पूजा करायची, तेव्हा आपलं फलरूप होईल, तेव्हा आपल्याला सिद्धी मिळेल, ऐश्वर्य मिळेल. आणि आता आपलं आजचं 100वा प्रवचन आहे. विषय आहे अमरपण देवत्व. माणसाला अमरपण येणार आहे, देवत्व मिळणार आहे. पण ते कशामुळं? वरण भात खाऊन होणार आहे का? नंतर तुमचं अमंगळ खाऊन होणार आहे का? नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आता याचं आपण वाचन आधी करणार आहे, मग त्याच्यावर आपण पुढे चर्चा करू. ओम अस्मान समर्यम ओमान चोदय दक्षा देवनम असे प्रिया मदहम जहे शतो नाभियाम बंधनायतः पिब इंद्रम सोमम अवनामृधा जहि. देवगणांना तू सावधान उत्साह आनंदी करणारा हो. व त्यानंतर आता हा जो सोमरस आहे, हा सोमरसामध्ये अशी काय दैवी शक्ती आहे की तो अविनाश आहे, अमर आहे, त्याचा नाश होत नाही. पहिला सोमरसाचं फळ म्हणजे नारळ, हे सोमरस, ऊस, फळं,
आणि आंबा ही सोमरसाची मूळ मुख्य कारण आहेत. सोमवल्ली, ज्या झाडाला वेली आहेत, फोड नाही, त्याला जे फळ येतं ते सोमवल्ली आहे. आणि त्याच्यापासून रस निघतो ते सोमवल्ली आहे. उसाला खोड नाही, उसाला दशा आहेत. नारळाला खोड नाही, त्याला वेली आहेत. केळ्याला पानं आहेत, दशा नाही, दशा आहेत. पपईला दशा आहेत. खजुराच्या झाडाला दशा आहेत. म्हणजे हे सोमरसाची वृक्ष आहेत. आणि हा सोमरस पेल्यानंतर त्याच्यामध्ये एक विशेष प्रकारचं कवच आहे. आता थोडक्यात सांगायचं, जर तुम्ही समजा खजूर घेतली, खजुरीचं झाड, आणि त्यातलं खजूरचं बी काढलं, तर ते बी इतकं टणक आहे ते तुम्हाला दगडांसुद्धा फुटत नाही. म्हणजे याच्यामध्ये ब्रह्म वज्र कवच धारण करण्याची शक्ती आहे. सोमरसामध्ये नाळाची करवंटी, हे सुद्धा सोमरसापासून निर्माण होणारी करवंटी आहे. वरचं कवच, म्हणजे या ज्या पद्धती आहेत सगळ्या ह्या वज्र कवच आहेत. आणि हे वज्र कवच आपलं जे शरीर आहे, याच्या जो जीवात्मा आहे त्याच्यावर तयार होत. आणि त्याच्यावर तयार झाल्यानंतर माणसाला देवपण प्राप्त होतं. तसं होत नाही. तर सांगितलंय, काय सांगितलं? देवगणांना तू सावधान, उत्साही, आनंदी करणारा हो. आता हे देवगण म्हणजे सगळे देव, 33 कोटी देव आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणारे देवगण आहेत. त्यांना आनंदी आणि उत्साह करणारा हो. कारण का, ते देव जे आहेत त्यांचं जे शरीर आहे ते वज्र कवच आहे. आणि वज्र कवचाला वज्र कवच पाहिजे दुसरं, ते तुम्हाला सोमरसामधून मिळतं. हा जो सोमरस आहे, नारळाचं पाणी, नारळ, खोबरं, नंतर तुमचं ऊसाचा रस, ऊसाचा रस झाल्यानंतर तुमचा आमरस, आलं लक्षात? हे जे आहे ते सोमरस आहे. सोमरसाचे जो हजारो प्रकार सांगितलेले आहेत, पण प्रमुख प्रकार जे 4 ते तुम्हाला महत्त्वाचं सांगितलं की याच्यापासून अमर पण येतं माणसाला, देव पण येतं. हे देव जे आहेत यांना आनंदी, उत्साह देणारे, लढवैपू देणारे, अमरपण देणारं सोमरस आहे. अमृत पेल्यानंतर मनुष्य अमर होतो. तशा प्रकारचं अमृत हे पेल्यानंतर तो कवच होतो. आता उदाहरणार्थ बा, आमरस म्हणजे आंब्याचा आमरस घेऊ खातो आपण. पण आमरसाच्या आत ते कोय आंब्याची, तिचा आपण कधी विचार केलेला नाही. कारण आंब्याची कोय हे वरून आहे आणि त्याच्या आतमध्ये आंब्याची कोय आहे. त्या कोयमध्ये एक कोंब आहे. तो कोंब म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर. आता प्रथम काय तयार होतो? आता या आंब्याची रचना अशी आहे. आता आपण भुईमुगा शेंगाकडे जाऊ. आधी भुईमुगा शेंगाचं कवच तयार होतं छंद आणि स्वराने. त्यात मगज होतो, म्हणजे त्याच्यापासून शेंगदाणा तयार होतो आणि त्या शेंगदाण्यामध्ये बारीक कोंब असतो. हीच पद्धती आंब्याच्या कोयीमध्ये आहे. आणि हीच पद्धती ऊसाच्या डोळ्यामध्ये आहे. ऊसाला सर्व कांड्याला डोळे आहेत, कारण तो वेलीसारखा आहे. दुर्वासारखा आहे, हरळीसारखा आहे. याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये कारकीची बी जी आहे किंवा आंब्याची कोय जी आहे, तसं आपल्या शरीरावरती जे शरीर म्हणजे जीवात्मा आहे त्याच्यावर एक भरभक्कम ब्रह्मवज्र कवच तयार होत. आणि ते ब्रह्मवज्र कवच तयार झालं की त्याच्या आतमध्ये आपला जो आत्मा आहे कोयीसारखा आत राहतो. आणि मग त्याच्यामध्ये वासुदेवे भगवती सदृढे स्थिते, त्याच्यामध्ये परमात्मा येतो. आता एक साधी गोष्ट मला सांगतो की परमेश्वर आपल्या शरीरात आल्याशिवाय आपला पूर्ण ज्ञान होत नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की महापुराण जे भागवत महापुराण, तर त्या पुराणामध्ये 12व्या स्कंदात 2ऱ्या अध्यायामध्ये 22वा श्लोकात सांगितलेलं आहे,
वासुदेवे भगवती सत्वदेशिते, ज्याचं शरीर सात्विक आसन त्याच्याच हृदयामध्ये परमात्मा प्रगट होतो. आता उदाहरणार्थ आंब्याची कोय घेऊ, आंबा घेऊ. आंब्याच्या कोयीमध्ये आपण पाहिलं आंब्याला कैरी आल्या बा, आणि लगेच फोडली तर आतमध्ये फक्त एक असं गोल आकार, आतमध्ये कुठे कवच दिसणार नाही, कुठे बी पण दिसणार नाही, पोकळी दिसत, आकाश पोकळी. मग त्याच्यानंतर जेव्हा आपला आंबा आपण काढू, पाडायला लागेल, पिकन, तेव्हा आपण त्या आंबा खाल्लं तर आत कोय निघणार दशाची. ती दशाची कोय फळल्यानंतर आतमध्ये कोय निघन. म्हणजे आंब्याच्या कोयवर जे आवरण आहे, नारळावर जे आवरण आहे दशाचं, आंब्याच्या कोयवर जे आवरण आहे तसं आवरण आपल्या जीवात्म्यावरती भक्कम वज्र कवच तयार होतं. आणि त्याच्यात तयार झाल्यानंतर आपला जो जीवात्मा आहे तो जीवात्म्याला देव स्वरूप प्राप्त होत. देव स्वरूप प्राप्त झाल्यानंतर मग तो पूर्णपणे आपला विकास होतो. आता वासुदेव सत्वहृदय स्थिती हा प्रश्न महत्वाचा आहे. आंब्याची कैरी घेऊन फोडली, त्याचा रस होणार का? नाही. मग आंब्याचं फक्त लोणचं होणार, कैरी होणार नाही, साखे तात्पुरते आले. जेव्हा आंब्याच्या कोयमध्ये पक्की आंब्याचं कवच तयार होईल आतमध्ये कोयचं, आणि त्या आंब्याची कोय पक्क कवच तयार झालं, जर आज समजा आंब्याची कोय तयार झाली तर आंबा सडवतो, तो पिकत नाही. नंतर तिसरा मुद्दा की आंब्याच्या कोयमध्ये जेव्हा आंब्याचा मगज उतरतो तेव्हा आंब्याच्या कोय आतमध्ये कोय तयार होते. त्या कोयमध्ये एक बारीक कोंब असतो, म्हणजे परमात्मा त्या कोयमध्ये आलेला आहे, म्हणून आंबा पक्का पिकतो. हे सिद्धांत तुम्हाला पटला. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जेव्हा समरस पिऊन आपलं वज्र कवच तयार होऊन जीवात्म्यावर, तेव्हा जीवात्म्यामध्ये परमात्म्यामध्ये त्या कोयसारखा ज्योत आत्मज्योत पेटन, त्याच्यामध्ये परमात्मा जीवात्म्यात परमात्मा जेव्हा प्रवेश करील तेव्हा आपल्याला जगाचं पूर्ण ज्ञान होईल. तसं होणार नाही. आणि याच्यामुळं आमरणपण येण्याचं असेल तर तुम्हाला काय सोमरस प्यावा लागेल. तेव्हा तुमचा जो जीव आहे तो अमर झाला, तुम्हाला आमरणपण आलं, चतुर्थ स्वरूप मिळालं, आणि मग तुम्हाला परमधामामध्ये प्रवेश मिळतो. तसा मिळत नाही. कारण कृष्ण रामप्रभूला वसुषेने सांगितलं, जिवंतपणी तुमचं शरीर वज्रमय कवच झालं पाहिजे. जिवंतपणीच आपली स्वर्गात कुठं जागा आहे ती नक्की झाली पाहिजे. जिवंतपणीच आपला पूर्ण विकास झाला पाहिजे. आणि एवढं झाल्यानंतर मग आपण आपल्या मूळ ठिकाणी जाऊ शकतो. तसं जाऊ शकत नाही. तर आंब्याप्रमाणे किंवा शेंगेप्रमाणे आपल्या जीवनाचा विकास झाला पाहिजे, तेव्हा आपल्याला ईश्वर प्राप्ती होती. हा कल्की अवताराचा संदेश आहे. ओम स्वयंभू महाकल्की कले कालमळात प्रपातो परमात्मा धर्मवन कृत अवतारा. सर्वात कलियुगामध्ये सर्वात मोठा जो अवतार धारण करणारा जो परमात्मा आहे तो कल्की भगवान, आणि त्याचा अवतार असा आहे ओम स्वयंभू महाकल्की कले. स्वयंभू महाकल्की कले, महाकल्की कले म्हणजे कलियुगामध्ये सर्वात मोठा अवतार आहे, जो तुमचा कालमळ प्राप्त, जो तुमच्या शरीरामध्ये मळ बसलेला आहे कलकली रूपाचा, तो संपूर्णपणे नष्ट करणारे, धुवून काढणारे. कसा? वासुदेवे भगवत सत्वहृदय स्थित आहे. ज्याचं सात्विक शरीर आहे त्याच्या शरीरामध्ये भगवंत त्या आंब्याच्या कोयीसारखं टरपल आणि कोयीसारखा प्रगट होईल. त्या कोयीमध्ये जसं कोंब येतो तसं भगवान परमात्मा आपल्या शरीरात प्रगट झाला तर संपूर्णपणे आपला दिव्य स्वरूप जगात कुठे काय याचं पूर्ण ज्ञान होणार. मोक्ष म्हणजे काय, सुख म्हणजे काय, याचं ज्ञान पूर्ण होतं. आणि ते ज्ञान झाल्यानंतर मग आपल्याला देवपण अमरपण येतं. आपलं अमरपण यायचं आहे, आपल्या देवांना उत्साह येतो, आनंद दिला आहे. तसंच आपला पण हा सोमरस पेला आनंद उत्साह सगळं मिळणार आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर तू परिपूर्ण आमच्याकडे ये, हे सोमरसा तू आमच्याकडे ये, म्हणजे आमच्यावरती दैविक कवच तयार होईल.
आणि दैवी कवच तयार झाल्यानंतर आपण परिपूर्ण प्राप्ती करू. हनुमान कवच वाचा रे, राम कवच वाचा रे, आणि कवच वाचा रे, कृष्ण कवच वाचा रे, असं नेहमी आपण उपदेश करतो. परंतु आपल्या शरीरावर काय कुठलंही देवाचं कवच प्राप्त होत नाही. शिव कवच होत नाही, विष्णू कवच होत नाही, गणेश कवच प्राप्त होत नाही, सूर्य कवच प्राप्त. याचं कारण का? तर तुमचं खाणं म्हणजे अमंगळ भूतियान मार्गाचं खाणं, तिथे हे कवच प्रकट होत नाही. तुमचं पितृण मार्गाचं खाणं, वरण भात आमटी, गुलाबजामू, पेढे, बर्फी, यामुळं तुमच्यावरती परब्रह्म पूर्ण ब्रह्म कवच प्रकट होत नाही. तुम्ही जेव्हा देवान मार्गाचा फळं खाता, दूध पिता, तेव्हा तुमच्या शरीरावरती देव कवच तयार होईल आणि मग त्यामुळे तुम्हाला चतुर्थ स्वरूप प्राप्त होऊन मग तुम्ही स्वर्गामध्ये किंवा पृथ्वीवर राहून राज्य करू शकता, स्वर्गात देवलोकात जाऊ शकता, परब्रह्म प्राप्ती करू शकता. याच्याकरता हा महत्वाचा मुद्दा आहे. या आपल्या शरीरामध्ये आपण आपलं अमृत पितो, आपण स्वामृत पितोय, मग आपल्या शरीरामध्ये खरोखर देवपणा आला का नाही आला, पुरावा काय, तो पण आता थोडक्यात पुढच्या सांगणार आहे. आमच्या शत्रूंना परिपूर्ण तू ठार मारून टाक आणि जंतूंचा नाश कर. म्हणजे हा सोमरस जो आहे तो पेल्यानंतर आपलं जे जादूटोणा, करणी, भानामती, काळी विद्या, आघुरी, बांगाली काय असन ती येत असन, तर सोमरस पेलेल्या माणसाला ते कधी चिकटत नाही किंवा त्याच्यावर हल्ला करू शकत नाही, त्याचं काही करू शकत नाही. याचं कारण सांगतो. आता हे भूतियान मार्गातले जे चेडे गोटे आहेत, आघुरी विद्या, बंगाली, कन्नडी, काय विद्या असेल ती आघुरी, तो जो माणूस आहे शरीरामध्ये देव फळं खाऊन, दूध पिऊन, सोमरस पिऊन राहतोय आणि यांचं खाणं अमंगळ आहे, त्यामुळं हे त्या देवरूपाच्या कवचाला फोडू शकत नाही किंवा हल्ला करू शकत नाही, काय होत नाही. ते जर स्पर्श करायला जातील तर जळून भस्म होते ना. मग पितृदान मार्गात जे वरण भात आमटे खाणारे शाकाहारी जे आहेत त्यांच्यावर सुद्धा हे कवच तयार होत नाही, होत नाही. मग हे पितराने समजा तुमचा हल्ला केला, जादूटोने हल्ला केला, तरी तुमच्या अंगात परिपूर्ण कवच तयार झाले कवठासारखं. म्हणजे तुम्हाला सुद्धा ते काहीच करू शकत नाही. नारळाचं कवच, कवठाचं कवच, नंतर आंब्याची कोळी, म्हणजे अशा पद्धतीने आपल्या जीवात्म्याचं आणि संरक्षण होतं परिपूर्ण. मग आपल्याला परमेश्वराकडे जाण्याकरता मिळतं. कारण देवाच्या पंक्तीला बसायचंय, मग सोमरस प्यावं लागेल. आणि तुम्हाला पितरांच्या पंक्तीला बसायचे म्हणजे तुम्हाला वरण भात आमटी खावं लागेल. जर तुम्हाला भूताच्या पंक्तीला बसला असताना चेडे गोट्यानंतर तुम्हाला अमंगळ खावं लागेल. किंवा तुमच्या अधोगतीने प्रगती, आता ही झाली अधोगती. मग तुम्ही अमंगळ सोडलं, पितराचं खाणं सोडून तुम्ही फळं दूध प्यायला लागलात, म्हणजे मग तुम्हाला ब्रह्मकवच हे तुमच्या शरीरावर, ब्रह्मकवच म्हणजे थोडक्यात कवठावर बाहेरून सगळं कवच असतं, आतमध्ये मगज असतो सगळा. म्हणजे हे उदाहरण कवठाचं आपल्याला सर्वात उत्तम उदाहरण आहे. आणि कवच म्हणजे त्याच्यावर असणारं भरभक्कम कवच आहे. आणि त्या कवचाच्या आतमध्ये सगळं मटेरियल आहे, त्याचं पंचमहाभूत अमुक तमुक त्याच्यामध्ये. तशा प्रकारचं आपलं जे पंच शरीर आहे, ह्या शरीराचं सगळे जे अवयव आहेत, शरीराचे जे तंतू आहेत सगळे, हे जसेचे तसे आपल्या शरीराचे सोमरसाचं कवच तयार झाल्यानंतर आपलं देवरूपात रूपांतर होतं, देव पण अंगी येतं, अमर पण येतं, मनुष्य नष्ट होऊ शकत नाही. मग असं कवच कोणाला तयार झालो, असे कोणी आहेत का? भगवान राम प्रभू यांना असं कवच तयार झालेलं आहे. राम लक्ष्मण सीतेला हे कवच प्राप्त झालेलं आहे. त्याप्रमाणे अजून भगवान कृष्ण आणि रुक्मिणीला हे कवच प्राप्त झालेलं आहे. अजून बजरंगला हे कवच प्राप्त झाले, म्हणजे हनुमंताला.
म्हणजे आपल्या समोर असणारी उदाहरणं बाकीची त्यांना आहेत कवच, पण आपल्या समोर जी उदाहरणं कवच तयार झालेली ते आपण पाहू शकतो. ब्रह्मवज्र कवच म्हणजे आपण त्याच्यावर डोकं आपटलं, हातोड्याने काढलं, अणुबॉम्ब जरी टाकला तरी त्या कवचाला काहीच होत नाही. हे कवच किती भक्कम असतं. आपण कासव पाहतो, कासवाच्या पाठीवर जे कवच आहे त्याच्यावर तलवार घातली किंवा तोप जरी मारली तरी ते फुटत नाही. तसं कवच म्हणजे ब्रह्मवज्र कवच आहे. ते कवच सोमरसाने प्राप्त होत आणि सोमरसाने प्राप्त झाल्यानंतर आपला जीवात्मा जो आहे तो पवित्र बनतो आणि मग आपला जो जीवात्मा पवित्र आत्मा आहे, हे शरीर जरी गळून पडलं तरी आतमध्ये सूक्ष्म तन्मात्राचं शरीर दिव्य शरीर सूक्ष्म शरीर तयार होतं आणि ब्रह्मवज्र कवचाप्रमाणे ते स्वर्गात जाऊन राहतं, तिथं आनंद भोगतं, सुख राहतं. ब्रह्मवज्र कवच झाल्याशिवाय स्वर्गामध्ये कायम राहता येत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही वरण भात खाऊन पितर म्हणून स्वर्गात जाता पण लगेच खाली येतात. कारण का ते तिथले जे हवामानाचे देव लोकांचे कवच शरीर आहेत कवचमय, तसं आपलं शरीर कवचमय नाही. त्यामुळे आपण त्या टिकाऊ धरू शकत नाही किंवा राहू शकत नाही, आनंद होत नाही, उत्साह राहत नाही. त्यामुळं आपल्याला आता हे जे कवच आहे सोमरसापासून तयार होत आहे कवठासारखं, आंब्याच्या कोळीसारखं, शेंगदाण्याच्या टरफळासारखं, नंतर नारळाच्या करवंटीसारखं, कासवाच्या पाठीसारखं, अशी एका चढ एक भक्कम कवच आपल्या शरीरात तयार होतात. आणि ती कवच कोणलाही कसल्याही प्रकारचे फोडता येत नाही, राक्षसांना फोडता येत नाही किंवा कोणी त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. ती कवच भक्कम तयार झालं आपल्या जीवात्म्या परमात्मा तयार होऊन की आपण स्वर्गात वैकुंठात अनंत कोटी ब्रह्मांडात फिरून येऊ शकतो. असं कोणी फिरले का हो? हा फिरले ना. एक उदाहरण आहे. राम प्रभू आणि त्यांचे गुरु वशिष्ठ यांनी आपल्या शरीरावरती फळं दूध खाऊन कवच तयार केलं आणि आपला जीवात्मा बाहेर काढून त्याच्यावरती असं कवच तयार केलं. वशिष्ठांनी सुद्धा आपल्या शरीरावरती कवच तयार केलं आणि मग ते अनंत ब्रह्म सत्य वैकुंठ कैलास अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये फिरले. कुठं काय चाललंय, कुठं काय आहे, कुठं काय आपल्याला कोणत्या जागी सुख मिळेल, कुठं राहीन ते शोधून काढा स्वर्ग आणि मग पुन्हा आपल्या शहरात उतरून बसले. भगवान कृष्ण आणि अर्जुन हे दोघं जण यमलोकात गेले तेव्हा त्यांच्या शरीरात सुद्धा हेच अमृत कवच तयार झालेलं आहे, अमर कवच तयार झालेलं आहे, ब्रह्म कवच तयार झालेलं आहे आणि त्यामुळे ते जाऊन पोचले. त्याने मग तिथून ती 5 मुलं त्या यांची आणून दिली ब्राह्मणाची. अशा दृष्टीने हे कवच आहे. ते कवच सोमरसापासून आपला प्राप्त होतं. म्हणजे आपण नरकात जात नाही, यमलोकात जाऊ शकत नाही, पितर होऊ शकत नाही किंवा तुमच्या अमंगळ जे आहे चेडे गोटे याच्या बरोबर जाऊ शकत नाही. आपण परमेश्वराकडे जातो. चेडे गोत्याचं शरीर हे म्हणजे त्यांना कवच नाही, हे पापुद्र्यासारखं अमंगळ आहे आणि पितृलोकांचं शरीर हे सुद्धा वायुरूपासारखं मध्यम आहे. पण देवलोकांचं शरीर जे आहे ते ब्रह्मवज्र कवचमय आहे आणि त्याची जेव्हा आपण भेट घेऊ तसं जेव्हा आपलं शरीर होईल तेव्हा आपलं अमरपण येईन. आता आपले जे शत्रू आहेत काम क्रोध लोभ मोह मद मच्छर यांचा नाश होतो आणि मग आपल्याला हे परमेश्वर कवच तयार झालं की नाही हे आपल्याला तपासून पाहायचे. कसं पाहणार तर ते आपण तपासून पाहू शकतो. आपण जेव्हा आपला ECG काढू आणि त्यातली 6 बटणं जेव्हा पॉझिटिव्ह येतील म्हणजे पॉझिटिव्ह 6 mm ते 10 mm तेव्हा आपल्या जीवात्म्यावरती आपल्या शरीरावरती सोमरसाचं ब्रह्मवज्र कवच प्राप्त झालेलं आहे. मग तुमच्या चेडे गोटे आणि हल्ले किंवा विषाणू जीवाणू यांनी जरी हल्ले केले तर तुम्ही मरू शकत नाही, काय होऊ शकत नाहीत.
कारण का तर सोमरसामुळं तुमच्या शरीरावर हे अमर कवच तयार झालं, म्हणजे आपण अमरपण देवत्व प्राप्त केले. जिवंतपणेच आपल्याला अमरपण देवत्व प्राप्त करावं लागेल, तेव्हा आपण मूळ परमेश्वराकडे जाऊ आणि मग आपला ब्रह्मस्थिती ब्रह्मज्ञानाकडे जाऊ. तसं जाता येत नाही. मेला चालला बोंबलत, वर गेला रे गेला, नाही जात. कोणाला वर जायला परवानगी नाही. ज्याचं शरीर ब्रह्मकवच चतुर्भ स्वरूप झाला असन त्याला स्वर्गात प्रवेश मिळतो, बाकीच्या मिळत नाही. आता मटकी आहे, तिला कोंबच फुटले नाहीत. ज्या मटकीला कोंब फुटलेत तिचं ही जीवनसत्व रूपांतर होत, पण जिला कोंब फुटला आहे तिचं कशाचं रूपांतर होत नाही. हे तसं सरळ उदाहरण आहे. मटकी भिजू घातली की तर कोंब फुटणार, पण त्याचं ही जीवनसत्व रूपांतर होणार, म्हणजे औषधी गुणधर्म तयार झाला. तर त्याप्रमाणे आपण सोमरस पेल्यानंतर आपले जे शरीरामध्ये 36,000 मेंदूत केंद्र आहेत, षटचक्र आहेत, सप्तचक्र आहेत. त्या सगळ्या चक्रामध्ये यांना प्रत्येक चक्रामध्ये मटकीला जर कोंब फुटले तसे एक नवीन नवीन तत्व तयार होतं आणि मग आपलं शरीराचं रूपांतर देवरूपात होतं. मटकीचं रूपांतर कशात झालं? ही जीवनसत्वात. कशामुळं? ते पाण्यात भिजू घातले म्हणून झालं, उघड्या ठेवलं झाली नसती. तशा प्रकारचं तुम्ही सोमरस पिणारे न पिणारे माणसं ते मटकीला मोड न आल्यासारखे आहेत. जे सोमरस पितात त्या मटकीला जे कोंब आले फुटले तिथंही जीवनसत्व रूपांतर झालं. तसं मानवाच्या जीवात्म्याचं परमात्मा शिव एकरूप होऊन तो देवस्वरूप अमर स्वरूप अमरपण त्याला प्राप्त होत. ते सप्त चिरंजीव जे आहेत त्यांना असंच अमरपण आलेलं आहे. तर हे जे कवच आहे हे कवच आपल्याला सोमरसापासून मिळतं. सोमरस म्हणजे फळांचा रस. त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं वज्र कवच आहे, ते कोणाकोणामध्ये आहे? कौट जे आहे तेव्हा त्याला वज्र कवच आहे. नारळ वज्र कवच आहे. बदामाला वज्र कवच आहे. आंब्यामध्ये कोळीला वज्र कवच आहे. अशा प्रत्येक फळामध्ये. आणि खारकीचं घेतलं तर खारकीसारखा जी बी निघतं ना, अशी आपल्या आत्म्याची ज्योत आहे. खारकीच्या बियासारखी आत्म्याची ज्योत आहे, इतकी भक्कम इतकी कठीण. तो आपला जीवात्मा आहे, खारकेच्या बियासारखा उभा. आलं लक्षात? आणि त्याप्रमाणे हे कवच आहे. हे कवच तयार झालं की आपण स्वर्गात जाणार, स्वर्गात राहणार. हे कवच तयार झाल्यानंतर आपलं पुण्य कवाई खर्च नष्ट होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. जा स्वर्गात राहा, सरता पुण्य ये भूवरती. पुण्य संपली तो भूमीवर येतो, मग पुन्हा पुण्य कमवून पुन्हा स्वर्गात जातो. पुण्य संपलं का आला भूवरती. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे हा जो तुमचा आपला शुक्राचार्य आहे 43,20,000 वर्ष स्वर्गात राहिला. तिथं अप्सराबरोबर लग्न केलं त्याने, तिथल्या अप्सराबरोबर, आणि तिथं तो राहिला. पण त्याचं पुण्य क्षीण होत गेलं, कारण त्याचं कवच त्याला नव्हतं. त्याला ब्रह्मवज्र कवच न मिळाल्यामुळं त्याला पुन्हा पृथ्वीवर यावं लागलं. त्याने निर्णया ठिकाणी निर्णय पक्षी वगैरे प्राण्यात जीव घेऊन त्याला मानव रूपात म्हणून त्याला येता येईना. मग त्याने काय केलं, हरभऱ्यामध्ये प्रवेश केला. आणि ज्याने हरभरा खाल्ला तिथं पुन्हा हा तुमचा शुक्राचार्याने जन्म घेतला, म्हणजे त्याची पुण्य एक संपली. मग त्याला परत स्वर्गात जायची इच्छा झाली. मग त्या शुक्राचार्यांनी पण तपश्चर्याला आरंभ केला. प्रत्येक ऋषी काय खातात, कसे राहतात, त्यांचं आचरण कसं आहे, त्यांचं अनुकरण केलं. तर प्रत्येक ऋषी कंदमुळे फळे खातात, सोमरस पितात. त्यामुळे त्यांना ब्रह्मवज्र कवच प्रकट झालेलं आहे.
त्यामुळं आपली विद्या त्यांच्यावर काय चालत नाही. तेव्हा त्या शुक्राचार्यांना मानवी शरीरातून दिव्य शरीर प्राप्त झाले, मग त्याला संजीवनची विद्या प्राप्त झाली. म्हणजे आपला परमेश्वर विद्या प्राप्ती करून घ्यायची असन, रिद्धी सिद्धी ऐश्वर्य संजीवनी विद्या, हे शरीर आपल्याला आपला ते कवच प्राप्त होऊ लागतं. काय काय कवच, ब्रह्म वज्र कवच प्राप्त झाल्यानंतर आपल्याला दैवी शक्ती प्राप्त होते, निर्णयात चमत्कार होऊ शकतात. मग असं कोणाला झालं का हो? ज्ञानेश्वर महाराजांची बहीण मुक्ताबाई ही मराठवाड्यात तिकडे गेल्यानंतर अशी बरीच कुत्री मरून पडली होती. एका जादूवाने एक मनुष्य मंत्र म्हणून उठवला. मग मुक्ताबाईंनी त्या कुत्र्याकडे दृष्टी फिरवली आणि काही माणसं मरून पडली, त्या उठून बसली. कारण वज्र कवचामधून तो प्रकाशाने त्यांच्या आत्मे परत आणून त्यांना उठवलं. जर तुमचं शरीर जर वज्र कवच अमरमंतीवर रूप बनलं तर 1000 वर्षे तुम्ही समाजाचं कल्याण करता, स्वर्गात राहतात, पृथ्वीवर येतात, परत जातात. ब्रह्म वज्र कवच तयार झाल्याशिवाय पृथ्वीवरून स्वर्गात जाता येत नाही. आणि ते प्राप्त होण्याकरता तुम्हाला फळांचा सोमरस प्राप्त करून ते दररोज प्राशन केल्यानंतर ही शक्ती प्राप्त होते. कवठाचं कवच, आंब्याची कोळी, त्याच्यावरचं बियाला कवच, शेंगदाणे टरपळ, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कवच, खारकेची बी, असे उदाहरणं आपल्या समोर आली. एक टणक बनतात, बदामाला कवच. म्हणजे अशा दृष्टीने हे सगळं जे कवच आहे ब्रह्म कवच झालं. मग इथून वर निघायला तो मग जीव आत्मा निघाल्यानंतर मग देवांच्या विमानात बसून जरी चालला तरी त्याला ऊन पाऊस वारा निर्णया प्रकारचं वैत नदी किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि तो सुखरूप आपल्या परमधामात जातो. आता परमधामात कोणी गेलाय का हो? हा, गेले ना. आमच्या घराण्यामधली 6 जण परमधामात गेली आणि बाहेरचे 2 परमधामात गेले. त्यातल्या विशेष म्हणजे हे सगळे परमधामात वज्रकवच धारण करून जाऊन ते राहिले. कारण हे सगळे माणसं उपास करणारे, देवधर्म करणारे भक्त होते रामलिंगाचे, त्यामुळे वर गेले. दत्ताचे भक्त होते, समरस पित होते. आणि त्याच्यातला जो आहे म्हणजे विनोबा भावे, हे भगवद्गीता वाचत असत आणि त्यांचा हार बी सोमरसाच्या फळांचा असत. मग त्यांना सुद्धा ब्रह्मवज्र कवच तयार होऊन ते सुद्धा परमधामात गेले. संत श्री तुकाराम महाराज यांना ब्रह्मवज्र कवच तयार झालं आणि त्यामुळं ते पण सदैव वैकुंठाला गेले. कारण ब्रह्मवज्र कवच तयार झाल्याशिवाय आपला जीवात्म्यासहित आपण परमधामात परमेश्वराच्या भेटीला जाऊ शकत नाही. आणि जाण्याकरता आपण जर निघालो तर मध्ये भूत खेत हे जे चाव करणे अतृप्त जीव आहेत हे आपल्याला छळतात आणि आपली जेव्हा कवच शक्ती वाढेल तेव्हा हे जीव आपल्याशी येत नाहीत, आल्यावर ते जळून जातात. म्हणून देवांना आपला आजचा जो विषय आहे तो अमरपण देवपण प्राप्त करणे. पण हे प्राप्त झालं की याला पुरावा काय हा विषय आपला राहिला आहे. जेव्हा हृदयाची 6 बटणं ECGची 6 mm ते 10 mm येतील तेव्हा आपल्या शरीरामध्ये ब्रह्म वज्र कवच तयार झालेला आहे. आणि मग आपल्याला आता काय भीती राहिली नाही झालं. जर समजा तुमचे 3 mm आलं किंवा 5 mm आलं तर 30% कवच तयार झालं, 20% झालं आणि 6 ते 10 तर 100% कवच तयार झालं तेव्हा आपण स्वर्गात जाऊ शकतो. आपण स्वर्गात कायम कसे राहू शकतो? अमरपणामुळं. तर आपली 6 बटणं
जेव्हा 6 ते 10 येतील तेव्हा आपण अमरपण देवाच्या स्वर्गात किती कोट्यानुकोटी वर्ष राहू शकतो. आपलं पुण्य संपत नाही, आपण राहू शकतो. जर समजा 5 आलं तर तुम्ही 50% म्हणजे निम आयुष्य स्वर्गात निम पृथ्वी काढू शकता, परत येऊ शकता. आणि जर आधी कोणी आलं तर तुमचा वज्र कवच तयार होत नाही. आणि जर समजा निगेटिव्ह आलं साई बटणं तर तुम्हाला पिशाची येवणी तयार होते, तुम्हाला ईश्वर प्राप्ती होत नाही, अमरपण येत नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की सोमरस याचा अर्थ सगळ्या वेदामध्ये इंद्राला सोमरस दिलाय, शंकराला सोमरस दिलाय, रुद्राला सोमरस दिलाय, विष्णूला सोमरस दिलाय, मरुद्गराला सोमरस दिलाय, अश्विनीकुमार सोमरस पेलेत. ते असे सगळे जे 33 कोटी देव आपण म्हणतो ते सगळे पेलेले अमृत पेलेले आहेत. मग आपला खरंच देवाकडे जायचं का? मग आपलं खरंच देवपण मिळेल का? मिळेल ना. आता तुमचा समजा रक्तगट ए बी आहे तर तुमच्या शरीरामध्ये ओम गणेश ओम अँटीजन आहे आणि सोमरस पेल्यानंतर तुम्हाला गणेश स्वरूप प्राप्त होणार. आणि गणेश कवच प्राप्त झाल्यानंतर स्वरूप प्राप्त तुम्ही स्वर्गात जाऊ शकता, स्वर्गात फिरू शकता. ओ रक्तगाठीवाल्याला विष्णू कवच तयार होतं, ब्रह्मवज्र कवच, आणि तो मग विष्णुलोकात जातो. ये वाला आहे त्याला शिवलिंग ओम अँटीजन आहे, मग त्याचं सोमरस पेल्यानंतर शिवशक्ती शिवस्वरूप प्राप्त होतं, शिवलोकात जातो. आणि बी वाला जो आहे त्याला ओम सूर्याग्नी आंतरिक चक्र अँटीजन आहे, तर त्याचं शरीर सूर्यमय प्रकाशमय म्हणून तो सूर्यलोकात जातो. तुम्ही आला कुठून? आकार उकार मकार अर्ध मात्रा इथून आला, म्हणजे गणपती, विष्णू, रुद्र आणि सूर्याग्नी इथून तुम्ही पृथ्वीवर निर्गुण निराकार किंवा किंवा म्हणजे वायुरूप अवस्था आलो, मग तुम्ही जन्म घेतला. पण ते चक्र तुमच्या शरीरात आहे, त्यामुळे तुम्ही परत विचार केला, ब्रह्मवज्र कवच प्राप्त करून तुम्ही देव पण झाला, स्वर्गात जाता येतं. इतकं महत्त्वाचा मुद्दा या सोमरसामध्ये आहे. हा सोमरस प्यायचा म्हणजे आपल्याला रक्तगटाप्रमाणे मंत्र म्हणावा लागतो. तो हा सोमरस आपल्या शरीरामध्ये कार्य करतो, तसं करीत नाही. आता ये बी ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रशस्तिनी गायत्री छंद षडज स्वरात मंत्र म्हटला जातो. आणि ओम म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. तर हे कवच तयार झालं. हे मंत्र म्हणून सोमरसाचं कवच आपल्या शरीरावर बसलं. ओ आता ये रक्तगटामध्ये ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. ह्या मंत्राने हे कवच 100% तयार झालं. बाकीच्या वरकड मंत्राने हे तयार होत नाही, कारण हे शरीर तयार होण्याकरता गायत्री मंत्र छंद आणि स्वर याचं लागतं. ऋषी देवता गायचे छंद आणि गायचे छंद षडजा स्वर हे आपल्याला आले पाहिजे. आता बी रक्तगट ओम सूर्यनारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो सूर्या प्रचोदयात्. हा मंत्र म्हणल्याशिवाय सोमरसाचं कवच आपल्या शरीरावर पूर्णपणे येत नाही. आणि मग आपण जेव्हा होम हवन करू तेव्हा आपण सोमामध्ये सोमदेवा अर्पण करू. मग देवा सांगू स्वहा दत्तम इदम असं म्हटल्यानंतरच देव हे सोमरस घेऊन आनंदी उत्साहित होतात, तसे होऊ शकत नाहीत. मग आपल्याला तोच आनंद प्राप्त होतो, आपलं देवपण अमरपण प्राप्त होतं आणि मग आपण अमर होणार आहे. जे भक्त समजा वर्षातून 10 दिवस 40 दिवस उपवास असे करतील त्यांना प्राप्त. तर आता उद्यापासून आपल्या अमृत सकल मंदिरामध्ये पारायण सुरू होणार आहे कलिकेश्वरीचं आणि गुरुदेव महात्म्याचं. नंतर कलिकेदत्तरा अभंग आणि सुरूचा अमृत गवळणी अशी पुस्तकांची वाचन होणार. अजून काय होईल, अभिषेकवर होणार आहेत. तर सांगायचा मुद्दा महत्त्वाचा असा, हे जी मंडळी आता उद्या पारायण करतील इथं म्हणा काय घरी,
आपल्या येणारी सगळी मंडळी ती 10-12 दिवस फळ खाऊन उपवास धरून राहणार आहेत. ज्यांना इथे यायला जमणार नाही त्यांनी घरी बसून सुद्धा 10 दिवस फळ खाऊन दूध पिऊन उपवास करा, सोमरस प्या. हे तुम्हाला सुद्धा ही फळप्राप्ती होईल. म्हणजे सर्वांना यामध्ये फायदा होईल आणि मग तुम्ही सगळे लोक स्वर्गात जाताना. असं कोण गेलं, कुठलं गाव उद्धारलं गाव, एखादं उदाहरण सांगा ना. रामप्रभूने सांगितलं सगळ्या समाजाला एकादशीला फळं खाणे, उपवास करा. सगळ्या अयोध्यामध्ये रामप्रभू फळं खायचे, दूध प्यायचे, कंदमुळं खायचे. मग त्यांनी सर्व समाजाला सांगितलं की जे माझे एकनिष्ठ आहेत त्यांनी फळं खा, देवयान मार्गाचा अभ्यास करा, सोमरस प्या. मग ते आनंदरामाने सांगितलं आहे की एकादशीला फळं खा, बाकीचं फराळ करायचं नाही. अशा दृष्टीने त्या सगळ्या अयोध्येने आणि अयोध्येच्या राज्यामधल्या संतेने हे सगळं उपवास करायला सुरुवात केली. आणि जेव्हा प्रभू रामचंद्राने धामाला निघाले तेव्हा हे सगळ्या जनतेने शरयू नदीत प्रवेश केला आणि रामप्रभूबरोबर संपूर्णपणे संतान लोकात गेले. दिव्य शरीर, दिव्य कवच धारण करून. हे आपल्या धर्मातला सत्य पुरावा आहे, हिंदू धर्मातला सत्य पुरावा आहे. बाकीच्या कुठल्या धर्मात असला पुरावा नाही. सदैव तुकाराम वैकुंठाला गेले कशामुळं, तर सोमरस प्यायल्यामुळं. तशी अनेक उदाहरणं आहेत. मग कोणत्या राजाने आपल्या घराण्याची माणसं स्वर्गात नेली ते माहिती आहे का तुम्हाला? नाही. शिवराजाने 100 यज्ञ केले. 9व्या यज्ञापर्यंत 100वा यज्ञ शिरूरमध्ये सुरू केला. गुरुदेव महात्म्या त्याची माहिती दिलेली आहे. आणि त्यावेळेस सोमरस पिण्याचं, फळ खाऊन दूध पिऊन राहण्याचं आव्हान शिवराजाने सर्वांना केलं. आणि भगवान विष्णू प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी सांगितलं, बा हे मी 100 गावात जो यज्ञ केले, 100 यज्ञ केले, तेवढ्या यज्ञाची आलेले लोक आहेत जे सोमरस पेत राहिले असतील त्यांना सगळ्यांना तुम्ही वैकुंठाला घेतलं पाहिजे. मग जवळजवळ सगळे आपले पूर्वज म्हणजे आपले स्वतःचे, तुमचे, आमचे 33 कोटी जेवढे देव आहेत तेवढे पूर्वज त्या शिवराजाने, भगवान विष्णूने विमानामधून स्वर्गात नेऊन ठेवलेले आहेत. तिथे ते अमर आहेत. म्हणून त्याला इथं होमाहवन करायचं आणि तिथं पाठवायचं. हरिओम. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोरनदी गंगा मैया की जय. सर्व जगाचा एकच नियंत्रण करता परमेश्वर श्रीवत्सवक्षा भगवंत श्रीवत्सलांचं चिन्ह धारण करणारा भृगु ऋषी नंदिकेश्वर वृषभचं पद त्याच्या छातीवर आहेत असा जो परमात्मा आहे तो ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सुरता दशांकुलम, त्याला शरण जा, त्याला भेटा. म्हणजे आपलं कल्याण होईल. आपल्याला म्हणजे अधोगती कधी मिळणार नाही. सोमरस प्या. स्वयंभू विश्वराजा श्रमण कलिकत्ता महाराज के जय. जगात आणि महाराष्ट्रात 5वं महाशक्तीपीठ स्वयंभू निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता के जय. कालभैरव के जय. शरीश्वर महाराज के जय. खंडेश्वर के जय. हनुमान के जय. आत्री अनुसया माता के जय. सर्व देव देवता के जय. साधू संतन के जय. सर्व विश्वाचे कल्याण असो. रक्तगटापण अभ्यास करा आणि सोमरस प्या. ब्रह्मवज्रच कवच मिळवा आणि मग तुम्ही स्वर्गात भेटा. हरिओम दत्त. ओम शांती शांती.